अरे कोण म्हणते देत नाही, अरे कोण म्हणते देत नाही, अरे कोण म्हणते देत नाही, अरे देणार नाही। अरे कर्मचारी युनियन, झडपी युनियन, पंचायत समिती कर्मचारी, झडपी कर्मचारी, कृषी कर्मचारी, वित्त कर्मचारी, कलेक्टर ऑफिस, पंचायत समिती, सिल्वर वाले, अरे डॉक्टर वाले, नगर परिषद, अरे मनपा वाले, अरे वित्त वाले, अरे कृषी विभाग, अरे जोर से बोल, अरे हाथ उठा के, अरे आपल्याला आमदार खासदार सर्वांना जुनी पेन्शन आहे, त्यांनी त्यांच्या सोयीचे एकच पेन्शन, एकच पेन्शन, अरे पेन्शन आमच्या हक्काची, पेन्शन आमच्या हक्काची, देत नाही, कोण म्हणते देत नाही, एकच बैठो ना बैठो ना। आपण इकडे तिकडे कोणी उभं राहू नका, प्रत्येकाला विनंती की आपण पेंढाऱ्याला येऊ नका, इकडे तिकडे उभं असले सर्व पेन्शन नाही, सर्वांना विनंती आपण पेंढाऱ्याला मीडिया आपलं कव्हरेज घेतोय, आपली संख्या अशी उभं राहून दिसणार नाही, आपण सर्वांनी पेंढाऱ्याला यावं, इच्छा करून जिल्हा कार्यकारिणीच्या वतीने सर्वांचा धन्यवाद मानतो। घोषणा दे। एकच मिशन, एकच मिशन, पेन्शन आमच्या हक्काची, पेन्शन आमच्या हक्काची, अरे कोण म्हणते देत नाही, कोण म्हणते देत नाही, जो पेन्शन की बात करेगा, जो पेन्शन की बात करेगा, पेन्शन 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 काय काय मागण्या घेऊन आज तुम्ही आंदोलन करत? आम्ही नको आम्हाला डीसीपीएस, नको आम्हाला एनपीएस, नको आम्हाला जीपीएस, आम्हाला फक्त हवी ओपीएस, आणि ओपीएस एवढं देऊन जर नसेल मिळत तर आम्ही वोट फॉर ओपीएस राबू, कारण की आमचा हा हक्क आहे जुनी पेन्शन मिळवणे। आम्हाला जुनी पेन्शन मिळालीच नाही, लाखो कर्मचारी इथं वाट बघतायत पेन्शनची आणि पेन्शन मिळत नाही। नागपूरला, मुंबईला, दिल्लीला मोठमोठी आंदोलन केली पण सरकारला या काही फरक पडत नाही, म्हणून आम्ही हा राज्यभर धरणे आंदोलनाचा इशारा दिलेला आहे आणि यापुढे वोट फॉर ओपीएसच्या माध्यमातून आम्ही हा लढा चालू ठेवणार आहोत। तुम्हाला टाळमटोल करते सरकार मिळालं तर? राजकीय इच्छाशक्ती फक्त नाहीये, हे त्याच्यावर ढकलताय, त्याच्यावर ढकल आहे, श्रेयवादाची लढाई आहे, बाकी काही नाहीये। शिक्षक मतदारसंघाचे आमदार काय करतात? शिक्षक मतदारसंघाचे आमदार त्यांची बाजू मांडतायत परंतु त्यांनाही ते दाद देत नाहीत व्यवस्थित, त्याच्यामुळे आम्ही हे हत्यार बसलेलं आहे। येणाऱ्या निवडणुकीमध्ये का तुम्ही बहिष्कार टाकणार का? बहिष्कार नाही, वोट फॉर ओपीएस। जो आम्हाला पेन्शन देईल त्याला आम्ही साथ देणार, जो आम्हाला साथ देणार नाही त्याला आम्ही मतदान देणार नाही। भीमराव मुंडे, जिल्हाध्यक्ष। नमस्कार, मी गोविंद उगले, राज्य सचिव, महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना। आज महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या वतीने संपूर्ण राज्यामध्ये धरणे आंदोलन देत आहोत। आमची प्रमुख एकच मागणी आहे की 2005 नंतर प्रत्येक कर्मचाऱ्यांना 1982-84 ची जशाला जशी जुनी पेन्शन दिली पाहिजे। आज राज्य शासन वेगवेगळ्या योजना घोषित करून मतदारांना भुलत आहे, पण हक्काचा कर्मचारी या हक्काच्या कर्मचाऱ्याला कुठेतरी दुर्लक्षित करत आहे आणि सरकारचे डोळे उघडण्यासाठी
आज कर्मचारी हा रस्त्यावर उतरलेला आहे आणि हाही आवाज जर कर्मचाऱ्यांचा सरकारने ऐकला नाही तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही याच्याही पेक्षा तीव्र आंदोलन करू आणि वेळ प्रसंगी आम्ही आमरण उपोषण किंवा संपासारखा हत्यार सुद्धा उपसणार आहोत। यामध्ये राज्य शासनातला फक्त शिक्षकच नव्हे तर प्रत्येक विभागातला प्रत्येक कर्मचारी या आंदोलनामध्ये सहभागी झाला आहे आणि प्रत्येक कर्मचाऱ्यांचा फक्त एकच नारा आहे, एकच मिशन, पेन्शन आमच्या हक्काची। धन्यवाद। नमस्ते। आज हम जो हमारी कर्मचारी संगठन है जूनी पेंशन योजना 1982 और 84 की संगठन, यहाँ पे हम इसलिए जमा हुए हैं कि हमको जूनी पेंशन योजना लागू करे और जो सरकार ने जो एनपीएस, डीसीपीएस, ये जो और कौन सा मैडम, हाँ, नई पेंशन योजना जो लागू किया है वो हमको नहीं चाहिए। हमको जो जूनी पेंशन है, ओल्ड पेंशन है, बस हम सरकार से यही दरखास्त कर रहे हैं कि हम सभी कर्मचारियों को ओल्ड पेंशन देनी चाहिए और इलेक्शन के पहले आप हमारी ये मांगे पूरी करना चाहिए। ये हम सभी कर्मचारी की ओर से हम। मैडम आप बताइए सर, 1 मिनट पॉज कीजिए। मराठी में का हिंदी में? आज जी आमचं महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटना छत्रपती संभाजीनगर त्या वतीने जे धरणे आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर होत आहे। या आंदोलनातून आम्ही 1982 व 84 जी जुनी पेन्शन आहे ती जुनी पेन्शन योजना जी राज्य घटनेमध्ये समाविष्ट होती ती शासनाने 1 नोव्हेंबर 2005 पासून रद्द करून डीसीपीएस, एनपीएस आणि जीपीएस अशा नवीन ज्या पेन्शन योजना आणल्या आहे त्या कर्मचाऱ्याला त्याच्या निवृत्तीनंतर कुठलाही त्या नवीन पेन्शन योजनेतून फायदा होत नाही। त्यामुळे आम्हाला 1982 व 84 जी जुनी पेन्शन योजना आहे ती पेन्शन योजना सरकारने लागू करावी यासाठी आम्ही आज हे धरणे आंदोलन माध्यमातून मुख्यमंत्री साहेबांपर्यंत हे निवेदन पोहोचवणार आहेत। जी नवीन पेन्शन योजना आहे त्या नवीन पेन्शन योजनेमध्ये अतिशय कर्मचाऱ्याच्या आर्थिक हाल होतात। नवीन पेन्शन योजनेमध्ये मयत कर्मचाऱ्यांना कुठलाही लाभ मिळत नाही। आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये हजारो कर्मचारी मयत झाले आहेत, त्यांना या एनपीएस आणि जीपीएस या ज्या नवीन पेन्शन योजना आहे यातून कुठलाही लाभ मिळाला नाही। जी 1982 आणि 84 ची पेन्शन योजना आहे त्यातून कर्मचाऱ्याला सर्व काही लाभ जे आहे ते मिळतात आणि याच्यानंतर निवृत्तीनंतर कर्मचारी जो आहे सुखाने जीवन जगू शकतो। म्हणून सरकारला ही मागणी करतो की 1982 व 84 ची जुनी पेन्शन योजना लागू करावी।